श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, भाग 1 मध्ये आपण पौष्टिक लघु तृणधान्य पीक याविषयी डॉक्टर योगेश गंगाधर बन, सहाय्यक प्राध्यापक कृषी वनस्पतीशास्त्र तथा नाचणी पैदासकार, अखिल भारतीय समन्वित नाचणी आणि तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर यांच्याकडून भाग 1 मध्ये आपण संपूर्ण तृणधान्य विषयी किंवा पौष्टिकतेविषयी त्या कोणकोणत्या भागामध्ये लागवड होते याविषयीची इत्यंभूत माहिती आपण जाणून घेतल्यात. आज भाग 2 मध्ये ते पुन्हा आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर, आज आपल्या पौष्टिक लघु तृणधान्य पीक भाग 2 यामध्ये पुनश्च एकदा आपल्या 90.8 FM मध्ये आपण आलात आणि आपण माहिती देण्यासाठी, आमच्या श्रोत्यांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. सर्व शेतकरी बंधूंना आणि सर्व फुले कृषी वाहिनीच्या श्रोत्यांना माझा सादर नमस्कार. सर, भाग 1 मध्ये आपण अतिशय सविस्तर पद्धतीनं आपल्या या तृणधान्याविषयी आपण सांगितलेले आहेत. पण आता सर्व श्रोत्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं म्हणजे या पिकांच्या बाबतीत महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनाबद्दल काय सांगता येईल? सर, पहिल्या भागात आपली चर्चा झाल्याप्रमाणे या पिकांची आपण पारंपरिक लागवड बघितली तर कृषी हवामान दृष्ट्या पश्चिम घाट विभाग म्हणजे सह्याद्रीचा डोंगरमाथा आणि उपपर्वतीय विभाग म्हणजे कोल्हापूर असेल, नाशिक असेल या जिल्ह्यातील उपपर्वतीय भागांमध्ये या पिकाची लागवड केली जाते. या भागांचं आपण भौगोलिक दृष्ट्या महत्व बघितलं तर या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. म्हणजेच या ठिकाणी या पिकांची लागवड भाताप्रमाणे रोप पुनर्लागवड पद्धतीने केली जाते. गादी वाफे करून त्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने रोप निर्माण केले जातात आणि 20-25 दिवसांची झाल्यानंतर रोपांची पुनर्लागवड केली जाते. शेतकऱ्याला आपण एखाद्या पिकाबद्दल संशोधित तंत्रज्ञान देतो, त्यामध्ये 2 गोष्टींचा सहभाग असतो. एक म्हणजे सुधारित वाण आणि दुसरं असतं लागवड तंत्रज्ञान. वाणांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत नाचणी पिकाचे आजपर्यंत 2 वाण विकसित केलेले आहे. त्यामध्ये उशिरा पक्वता कालावधी असलेला फुले नाचणी हा वाण, ज्याचा पक्वता कालावधी जवळपास 120 दिवस आहे, आणि मध्यम पक्वता कालावधी म्हणजे 100 ते 105 दिवसात तयार होणारा फुले कासारी हा वाण. फुले कासारी या वाणाची उत्पादकता जवळपास 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर आहे. वरी पीक जे आपण ज्यापासून भगर हा एक उपसाठीचा अतिशय चांगला असा पदार्थ बनवतो, नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचं लागवड क्षेत्र भरपूर आहे. या पिकाचा फुले एकादशी हा वाण विद्यापीठामार्फत विकसित केलेला आहे. त्याची उत्पादकता जवळपास 11 ते 12 क्विंटल आहे आणि 120 ते 130 दिवसात हा वाण काढणीसाठी तयार होतो. बर्टी पिकाचा फुले बर्टी 1 हा वाण विद्यापीठामार्फत विकसित केला आहे. तो जवळपास 90 ते 100 दिवसात काढणीसाठी तयार होतो आणि उत्पादकता त्याची 15 क्विंटल पर्यंत आहे. आता पर्जन्यमान किंवा इतर गोष्टी सांगितल्यानंतर कोकणाची देखील भौगोलिक परिस्थिती आपल्यासारखीच आहे. कोकणात देखील दापोली, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या मार्फत देखील दापोली सफेद असेल, दापोली 3 असेल, असे मध्यम आणि उशिरा पक्व होणारे वाण या पिकांचे विकसित केलेले आहेत. आणि या भागातील शेतकऱ्यांना या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाचा निश्चित फायदा होत आहे. आता दुसरा भाग झाला लागवड तंत्रज्ञानाचा. तर या पिकांची पुनर्लागवड करताना 2 ओळीमधील अंतर 30 सेंटीमीटर, 2 झाडांमधील अंतर 10 सेंटीमीटर जर आपण ठेवलं तर आपल्याला एकरी किंवा हेक्टरी जी झाडांची किंवा रोपांची संख्या असते ती ठेवता येते. गवतवर्गीय पिके असल्यामुळे यांना सुरुवातीपासूनच फुटवा येण्याचा यांच्यामध्ये गुणधर्म आहे आणि जेवढी फुटव्यांची संख्या तेवढी कणसांची संख्या जास्त. म्हणजे सर्व रोपांमध्ये सामायिकपणे आपण जर बघितलं 5 ते 6 फुटवे जर राहिले तर येणारं उत्पादन, प्रति कणसामध्ये भरणारं धान्य आणि त्याचं वजन याचा विचार केला तर एकसारखी पिकाची वाढ होते आणि आपल्याला त्याचं चांगलं उत्पादन मिळतं. अगदीच. शिफारसीत खत मात्रेचा विचार केला तर उपपर्वतीय विभागासाठी 60-30-30 याप्रमाणे नत्र स्फुरद पालास किलोग्रॅम प्रति हेक्टर याप्रमाणे आपण त्याची लागवड करताना सुरुवातीला रोपांची पुनर्लागवड करताना 50% आणि 100% फॉस्फरस असेल, पोटॅशियम असेल याची आपण मात्रा द्यावी आणि उरलेलं 50% नत्र आहे ते आपण 1 महिन्यानंतर त्याचे आपण शेतामध्ये त्याची अवलंब करावा. या पिकांना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी जाणवतो, परंतु करपा हा जो रोग आहे त्यामध्ये पानावरील करपा, खोडावरील करपा आणि मानेवरील करपा हे 3 रोग या नाचणी पिकामध्ये आढळतात. परंतु या रोगाचे नियंत्रण जर आपल्याला करायचे असेल त्यामध्ये नर्सरी म्हणजे रोपवाटिका अवस्थेत आपण त्याची कार्बेंडेझिम या बुरशीनाशकाची फवारणी करू शकतो आणि फुलोरा येण्यापूर्वी आपण एक प्रिव्हेंटिव्ह म्हणजे रोग येण्यासाठी प्रतिबंधात्मक आपण एक फवारणी त्याची घ्यावी आणि पूर्ण दाणे भरण्याच्या अवस्थेत आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी घ्यावी. कारण या करपाद्वारे जवळपास 25 ते 30% उत्पन्नात आपल्याला घट आढळते. इतर या पिकांच्या बाबतीत बघितलं तर त्यांच्या ज्या
एक क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आपण म्हणतो, ज्यावेळेस त्याला पाण्याची गरज असते, त्यामध्ये फुटवे येण्याची अवस्था असेल, फुलोरे येण्याची अवस्था असेल आणि दाणे भरण्याची अवस्था, या तीनही अवस्थेत या ठिकाणी जमिनीमध्ये आवश्यक असा ओलावा असावा, जेणेकरून या झाडाद्वारे तयार होणारे अन्न जे आहे ते अंतिम जे आपलं उत्पादन आहे, कणीस असेल, धान्य असेल, याकडे चांगल्या पद्धतीने त्याचा पुरवठा होऊ शकतो. अगदीच सर, अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ह्या पिकाच्या लागवडीविषयी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनाविषयी आपण इत्थंभूत या ठिकाणी माहिती दिलीत. पण आज जर बघितलं तर आजचा जमाना रेडी टू सर्व आहे. लोकांना बनवण्यापेक्षा रेडीमेड मिळालं तर खूप चांगलं वाटत असतं. आणि आज जर सगळीकडे बघितलं तर महिलांची गट आहेत, स्वयंसहायता बचत गट आहेत, या माध्यमातून सुद्धा विक्रीचं त्यांचं दालन उपलब्ध आहे आणि अशा ठिकाणावरून अनेक ग्राहकांना ते विक्री करून घेता येईल. तर या दृष्टिकोनातून जर आपण या धान्यांचं बघितलं तर या पिकांमध्ये जे पौष्टिक गुणधर्म आपण सांगितले आहेत, मग यापासून काही पारंपरिक किंवा आजच्या काळात प्रक्रिया करून पदार्थ बनवता येतात? सर, अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला. सुरुवातीला आपण पहिल्या 2 प्रश्नांमध्ये आपण या पिकांची वर्गवारी जी बघितली ती तृणधान्य वर्गीय पिकांमध्ये ही पिके येतात. मग गहू असेल, ज्वारी असेल, भात असेल, की ज्याचा आपण लगेच आपल्या आहारात वापर करू शकतो. परंतु या मिलेटच्या बाबतीत इतर जे 6 मिलेट्स आहेत, यामध्ये आपल्याला प्राथमिक प्रक्रिया आणि द्वितीय प्रक्रिया या 2 प्रक्रिया केल्याशिवाय आपण या धान्याचा आपल्या सेवनासाठी वापर करू शकत नाही. आपल्याला सांगायला आनंद होतोय की आपल्या विद्यापीठांतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग असेल, यामध्ये द्वितीय प्रक्रिया वापरून या पिकांपासून मूल्यवर्धित पदार्थ आणि ग्राहकाच्या चॉईसनुसार किंवा त्याच्या आवडीच्या पदार्थानुसार आपण त्याला वेगवेगळे पदार्थ आपण बनवून देऊ शकतो. प्राथमिक प्रक्रियेमध्ये काय होतं, ही पिके मागे पडण्याचं हे एक महत्त्वाचं कारण असावं. कारण या पिकाची लागवड करताना आपण या डोंगराळ भागात बघितलं तर शेतीची जी साधारणपणे आकारमान आहे 20 गुंठे 30 गुंठे क्षेत्र असेल, या भागात उत्पादित होणारे जे 7-8 क्विंटल धान्य असेल ते शेतकऱ्याला प्रक्रिया करण्यासाठी मेकॅनिकल म्हणजे यांत्रिकी प्रक्रिया या धान्यावर होत नाही. त्याचा परिणाम असा होतो की कणसातील भुसा असेल, माती असेल, हे धान्यासोबत ज्यावेळेस शेतकरी विक्रीला आणतो त्यावेळेस तो त्या धान्यासोबत असतो, कारण धान्याचा आकार लहान आहे, त्याचं वजन लहान आहे, त्यामुळे त्याची मळणी करताना याचा समावेश असल्यामुळे व्यापाऱ्याकडे या धान्याला कमी किंमत मिळते. प्राथमिक प्रक्रिया करताना या धान्याची त्यांच्या वजनानुसार, आकारमानानुसार यांत्रिक पद्धतीने त्याची प्रक्रिया केली जाते आणि स्वच्छ धान्य आपल्याला तयार होते. प्राथमिक प्रक्रियेद्वारे मिळालेले आपल्याला स्वच्छ आणि एका आकाराचे जे धान्य आहे त्याचा वापर करून आपण द्वितीय प्रक्रिया करतो. द्वितीय प्रक्रियेमध्ये मगाशी आपण बोलताना 2 उदाहरणं सांगितले, एक नाचणी आंबील असेल किंवा नाचणी सत्व असेल, किंवा आपण मोड आलेली धान्य बघतो, किंवा आपण लाह्या बनवणं म्हणतो, किंवा त्यापासून नूडल्स असतील, बिस्किट असतील, असे अनेक असे उपपदार्थ आहेत ते नाचणीपासून आपण बनवू शकतो. त्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री असेल, त्या बाबतीतलं संशोधन असेल, हे राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सुरू आहे. आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर ते निश्चित आपल्याला राहुरी कृषी विद्यापीठात मिळेल. आणि ग्राहकाच्या गरजेनुसार जर आपण पदार्थ बनवले तर निश्चित या पिकांची मागणी आपण दुपटी तिपटीने वाढू शकतो आणि या धान्याचा विक्री दर देखील आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. अगदीच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी मध्यवर्ती परिसरामध्ये अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागामार्फत एक बेकरी युनिट चालवलं जातं आणि या बेकरीच्या माध्यमातून नागलीचे बिस्किट हे अतिशय पेटंटयुक्त नागलीचे बिस्किट आपल्या ग्राहकांच्यासाठी उपलब्ध असतात. निश्चितपणे तुम्ही आपण त्या बिस्किटांचा लाभ घेऊ शकतात. अशा पद्धतीने सर जर विचार केला तर अनेक अन्न प्रक्रिया कंपन्या नेमकंच ह्या अशा पद्धतीच्या पौष्टिक तृणधान्यावरती काम करताना दिसत आहेत. काय सांगता येईल की कोणत्या अन्न प्रक्रिया कंपन्या अशा कोणकोणते पदार्थ बनवत आहेत? सर, आपण भरड धान्य म्हटलं की आपल्यासमोर भाकरी किंवा चपाती हे 2च पदार्थ येतात. परंतु आजच्या या वेगाच्या जगात जर बघितलं तर पारंपरिक अन्न असेल, फंक्शनल फूड असेल, इम्युनिटी बुस्टिंग फूड म्हणजे लहान मुलांसाठी जे आरोग्यवर्धक अन्न असेल ते असेल, ग्लुटेन फ्री फूड म्हणजे शहरातील नागरिकांचं एक वजन कमी करण्यासाठी देखील त्यांना एक महत्त्वाचं फूड आहे. प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक म्हणजे आपल्या शरीरात अन्न खाल्ल्यानंतर ते पचवायचं काम जे जीवाणू करतात. बऱ्याचशा लोकांना पचनाचे व्याधी का होतात, कारण ते काम जास्त कार्यक्षमतेने होत नाही. मग भरड धान्यांचा जर आपण आहारात चांगला वापर केला तर या जीवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने वाढू शकते. स्पोर्ट्स न्यूट्रिशन म्हणून देखील या धान्याला आपण त्याचा वापर करू शकतो. नंतर हेल्दी बेवरेजेस म्हणजे सिरप असतील ते पण देखील आपण बनवू शकतो. न्यूट्रॅसिटिकल्समध्ये न्यूट्री बार असेल, मल्टीग्रेन मिक्स असेल, आता आपण बघितलं पीठ असेल मल्टीग्रेन, त्याचा आटा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आपण IT कडनं AI कडे सर आपण प्रवास करत आहोत. म्हणजे माहिती तंत्रज्ञानाकडनं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे जात आहोत आणि आपल्या हातात एक अतिशय चांगलं साधन म्हणजे एक आपल्या हातात असलेला मोबाईल. मग शेतकरी असतील, महिला बचत गट असतील, गाव पातळीवर समजा 4-5 गाव मिळून त्यांनी एखादं प्रायमरी प्रोसेसिंग युनिट टाकलं आणि त्या गावातील महिलांनी त्याचे उपपदार्थ बनवले. त्या भागातील अंगणवाडी असतील, लहान बालक असतील, यांची पौष्टिक सुरक्षा त्याची आपल्याला एक हमी घेता येईल.
आणि शेजारच्या 50-100 किलोमीटरच्या परिघात जे मोठं शहर असेल त्या भागातील त्या नागरिकांची आवड ओळखून आपण त्या पद्धतीचं जर अन्न केलं आणि त्यांचं चांगल्या पद्धतीने ब्रँडिंग केलं तर निश्चित या पिकांना आपण लोकली किंवा स्थानिक पातळीवर देखील मोठी बाजारपेठ मिळवून देऊ शकतो. अगदीच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर योगेश गंगाधर बनसर, सहाय्यक प्राध्यापक कृषी वनस्पतीशास्त्र तथा नाचणी पैदासकार, अखिल भारतीय समन्वित नाचणी आणि तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर. आणि आज आपला विषय सुरू आहे पौष्टिक लघु तृणधान्य पिके. यामध्ये आपल्याशी संवाद साधत आहेत. आणि सर, आपण सांगितल्या पद्धतीने या पौष्टिक तृणधान्य पिकांच्या बाबतीमध्ये काही नाविन्यपूर्ण बाबीवरती काम सुरू आहे की जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न जास्त पद्धतीने वाढेल किंवा कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन त्याच्यामध्ये कमी होईल किंवा अनेक संस्थांच्या बद्दल पणनच्या माध्यमातून काय काम करता येईल का, असे काही नवीन उपक्रम सुरू आहेत? सर, आपण आपल्या राज्याचा जर विचार केला, आपण अन्न सुरक्षेनंतर पौष्टिक सुरक्षेबद्दल बोलत आहोत. नाचणीचं क्षेत्र आपल्या राज्यात फक्त 70 ते 80 हजार हेक्टर आहे आणि आपल्याला मिळणारं उत्पादन 90,000 टन आहे. नाचणीची उत्पादकता जवळपास 12 क्विंटल पर्यंत आहे. या तुलनेत भाताचा जर विचार केला तर 12 लाख हेक्टर आपलं क्षेत्र भात पिकाच्या लागवडीखाली आहे. ज्वारी देखील 8-9 लाखाच्या तुलनेत आहे. म्हणजे आपल्याला नाचणीला जर आपल्याला शेतातून आपल्या ताटामध्ये जर आणायचं असेल तर त्याचं उत्पादन आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. सुरुवातीला सांगताना पारंपरिक भागाचा मी आपल्यासमोर उल्लेख केला, सह्याद्री पर्वत असेल, उपपर्वतीय विभाग असेल, परंतु या भागांचे लागवड क्षेत्र वाढवायचं असेल तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल या भागात आपल्याला जाणं गरजेचं आहे. मला सांगायला आनंद होतोय की सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 3रं वर्ष आपलं सुरू आहे. आपण या पिकांना प्रमोट करत आहोत. वेगवेगळ्या हंगामात आणि वेगवेगळ्या जमीन पद्धतीवर आपण याची लागवड करत आहोत. कोल्हापूर येथे सुरू असलेल्या प्रयोगांती आपल्याला असं दिसलं आहे की आपण नाचणी असेल, वरी असेल या पिकांना खरीप हंगामात लागवड केली आणि राळा किंवा बरटी ही पिके आहेत की जी 80 ते 90 दिवसात तयार होतात. त्याची लागवड आपण जर उन्हाळी हंगामात केली तर शेतकऱ्याला खरीप हंगामातील सोयाबीन असेल, कापूस असेल या पिकांच्या काढणीनंतर एक पर्यायी पीक त्याला उपलब्ध होऊ शकते. आपण जे नवीन संशोधन करतोय त्यामध्ये आपण बघू शकतो की रावरी येथे देखील आपण पदव्युत्तर विद्यार्थी असतील किंवा आचार्य पदवीचे जे विद्यार्थी असतील यांच्यामार्फत 3ऱ्या वर्षात आपल्याला रिझल्ट असे दिसले आहे की पश्चिम घाट विभागात जे नाचणीचे उत्पादन 20 ते 22 क्विंटलपर्यंत आहे ते आपल्याला ज्यावेळेस जमिनीचा प्रकार मध्यम खोल काळ्या जमिनीत आपण त्याची लागवड केली आणि रावरीची सरासरी बघितली तर 450-500 मिलीमीटरपर्यंत फक्त रावरीमध्ये पाऊस पडतो. अशा ठिकाणी देखील आपल्याला उत्पादनात 1.5 ते 2 पटीने आपल्याला वाढ झालेली दिसते. म्हणजे 35 ते 40 क्विंटलपर्यंत आपण नाचणीचं उत्पादनापर्यंत गेलो. आता राळा आणि बरटी या पिकांबद्दल सांगायचं झालं तर आपल्या राहुरी कृषी विद्यापीठाची एक युनिक आपण म्हणूया की एक रचना अशी आहे की 10 जिल्ह्यात विभागलेलं कार्यक्षेत्र आहे ज्यामध्ये एक उणे 4 म्हणजे -4 डिग्रीपासून 44 डिग्रीपर्यंत तापमान असलेले संशोधन केंद्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. मग त्याचा वापर करून आपण बहुस्थानिक चाचण्या या पिकांच्या घेत आहोत. जळगाव असेल, धुळे असेल, सोलापूर असेल, अवर्षण प्रवण भाग असेल, कोल्हापूर असेल या ठिकाणी आपण एकाच वेळी अनेक वाणांची लागवड करतो, त्याचे संशोधन प्रयोग राबवतो. या वाणांचे उत्पादनातील सातत्य जर आपल्याला दिसले तर आपण या सर्व विभागासाठी या वाणांचा येणाऱ्या काळात प्रसार करणार आहोत. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जे जीवरसायनशास्त्र आहे या विभागात या सर्व धान्यांची आपण पौष्टिक घटकांची तपासणी पदव्युत्तर विद्यार्थ्यांमार्फत करतो आणि आपल्याला ज्या काही एक निवडक वाणांमध्ये याची घटकांचे प्रमाण एकदम आपल्याला जास्त आढळते त्याचा वापर आपण एक बायोफोर्टिफाईड फूड किंवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले वाण म्हणून आपण येणाऱ्या काळात ते आपण प्रसारित करू शकतो. आता क्षेत्र वाढवायचे म्हणजे शेतकऱ्याला मुख्य पीक लागवड करणं आपल्याला सोडायचं नाही सर. आपण ऊस पिकाची जर विचार केला तर जवळपास 15 लाख हेक्टर ऊस पिकाखाली लागवड आहे, परंतु ऊस पिकाच्या 2 ओळींमधील 2 सऱ्यांमधील अंतर बघितलं तर 4 फूट 5 फूट आज सांगली जिल्ह्यात 7 फुटापर्यंत शेतकऱ्यांनी लागवड सुरू केलेली आहे. मग या पिकांना शेतकऱ्यांना देताना त्यांनी मूळ पीक पद्धती न सोडता आंतरपीक म्हणून जर या नाचणी किंवा इतर या कमी कालावधीमध्ये येणाऱ्या पिकांची जर लागवड केली तशी पीक पद्धती तशा शिफारसी येणाऱ्या काळात आपल्यामार्फत निश्चित विकसित केल्या जातील. परंतु प्रायोगिक पातळीवर शेतकऱ्यांनी याचा अंतर्भाव करावा. त्याचे 2 फायदे शेतकऱ्यांना होतील. एक, ऊस पिकाला लागणी केल्यानंतर 4.5 महिन्यापर्यंत जो तणांचा प्रॉब्लेम होतो, तणनाशकांवर खर्च होतो, जमिनीचं आरोग्य धोक्यात येतं, तो खर्च कमी करता येईल कारण त्या मधल्या जागेत आपण ही कमी कालावधीची पिके आपण लागवड करत आहोत. अगदी. दुसरी पीक पद्धती म्हणजे कापसाचं क्षेत्र जवळपास आपल्या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे.
त्या ठिकाणी जवळ 30-35 लाख हेक्टर क्षेत्र कापूस पिकाखाली आहे. त्यामध्ये देखील 3-4 फुटाचे अंतर 2 ओळींमध्ये असते. तर ज्या पिकांमध्ये 2 ओळींमधील अंतर जास्त असतील ते फळपिकं असतील. फळपिकांचा विचार केला तर त्यामध्ये जस्टेशन पिरियड म्हणजे प्रथम फळधारणा कालावधी हा रोप लावल्यानंतर 3 ते 4 वर्षांचा असतो. तर मग या मधल्या जागेत आपण गवत नियंत्रणावर खर्च न करता, खुरपणीवर खर्च न करता, तणनाशकावर खर्च न करता ही कमी कालावधीची जर पिके शेतकऱ्यांनी स्वतःहून प्रायोगिक पातळीवर जर लागवून त्याची सुरू केली तर निश्चित येणाऱ्या प्रत्येक आपल्या भागातील शेतकऱ्याच्या गावात त्याच्या शेतात या पिकांचे उत्पादन होईल. त्याचा फायदा एकच होईल की स्थानिक ठिकाणी उत्पादित केलेले धान्य स्थानिक त्या भागातील गावातील लहान बालकांना, महिलांना आपण एक पौष्टिक अन्न म्हणून आपण त्यांना देऊ शकतो. अगदीच. निश्चितच या दृष्टीने सर्व शेतकरी बंधू जे आपण ऐकत आहात, आपण बनसरांना ऐकत आहात, तर निश्चित या दृष्टीने विचार करायला हरकत नाही. पुन्हा एक सर, हे सर्व आपण सांगत असताना आपला ऊसाचा भाग असेल किंवा कपाशीचा भाग असेल, या भागात एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये सातत्यानं प्रश्न असतो की पक्ष्यांचं हे आवडतं खाद्य आहे. या दृष्टिकोनातून पक्ष्यांचा काही त्रास होतो या पिकाला? सर, आपण विचारलेला प्रश्न अतिशय योग्य आहे. धान्य पौष्टिक आहे म्हणून पक्ष्यांना पण पौष्टिक राहायला आवडतं. आणि आपण बघितलं की आपण याचं लागवड क्षेत्र गेल्या 30-40 वर्षात, 50 वर्षात कमी होत गेलंय. मग निसर्गात जगताना पक्ष्यांना पण जगायचं आहे. त्यामुळे पक्ष्यांचं हे चांगलं अन्न असल्यामुळे पक्ष्यांचा यावर आपल्याला उत्पादनात घट येते. परंतु आता आम्ही सांगितल्याप्रमाणे आपण खरीपची लागवड जी आहे ती आपण उन्हाळी हंगामात शिफ्ट केली तर आपल्याला याचा बदल असा दिसतोय की त्याचं नुकसान आपण तुलना केली तर कमी प्रमाणात आपल्याला उन्हाळी हंगामात आढळतं. पक्षीरोधक विविध उपाय आपल्याकडे आज बाजारात उपलब्ध असतील. ज्या शायनिंग स्ट्रिप्स असतात त्याद्वारे देखील आपण नियंत्रण करू शकतो. आणि संपूर्ण जर एखाद्या गावाने एक गाव एक वाण, तसं एक गाव एक मिलेट अशी जर कन्सेप्ट राबवली तर त्या गावात येणाऱ्या पक्ष्यांसाठी असू द्या किंवा मानवासाठी असेल, त्यांच्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन ज्यावेळेस तिथं होईल तर निश्चित याचं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांना ज्यावेळेस आपण सहकारातून करेक्टिव्ह मुवमेंट पद्धतीने जर आपण गेलो तर निश्चित याचं नुकसान आपल्याला कमी करता येईल. अगदीच. शेतकरी बंधूंना आपल्या मनातल्या प्रश्नाचा निश्चितपणे या ठिकाणी निरसन झालं असेल. आणि सर, हे जर बघितलं तर सर्वसाधारणपणे आपण सांगितल्या पद्धतीनं सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या डोंगर रांगामध्ये असणारं म्हणजे राज्यातल्या आमच्या सर्व आदिवासी बांधवांचं हे मुख्य अन्नधान्य म्हणून आपण ज्याला बघितलं होतं, त्याला जर प्रभावामध्ये आणायचं असेल तर महाराष्ट्राबरोबरच भारतातल्या इतर काही राज्यामध्ये या तृणधान्य पिकांच्या बाबतीत काही प्रकल्प राबवण्यात येत आहेत किंवा काही प्रमुख वाटचाली सुरू आहेत? सर, निश्चित. म्हणजे आपण 2018 साली जरी राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले, परंतु ओरिसा सारखं राज्य की ज्या ठिकाणी 50,000 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र या मिलेट्सच्या लागवडीखाली आहे, तर ओरिसा मिलेट मिशन या बहुउद्देशीय कार्यक्रमाची सुरुवात 2018 साली त्यांनी केली. 15 जिल्ह्यातील जवळपास 41 मंडळात आणि जवळपास 15 ते 16,000 गावांमध्ये याचा समावेश होता. आणि अतिशय एकदम नियोजनबद्ध हा कार्यक्रम गेली 5 ते 6 वर्ष राबवण्यात येत आहे. जवळपास 50,000 हेक्टर क्षेत्रावर त्याची लागवड करण्यात आली. सुधारित वाण देण्यात आले. स्थानिक वाण असतील शेतकऱ्यांचे, ते अधिक उत्पादन देणारे असतील तर ते वाण न बदलता त्यांच्याच वाणांना लागणाऱ्या निविष्ठा तिथे दिल्या गेल्या. त्याचा परिणाम असा झाला की जवळपास नाचणीचा जर विचार आपण सर्वच तृणधान्याचा विचार केला तर सर्वात जास्त किमान हमीभाव सरकारमार्फत जो घोषित केला जातो, नाचणीचा किमान हमीभाव जवळपास 40 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे आहे. आणि त्या खालोखाल इतर तृणधान्य पिकांचा आहे. मग जवळपास त्याचा फायदा एक झाला, जवळपास 95,000 क्विंटल पौष्टिक तृणधान्य 15 ते 20,000 शेतकऱ्यांनी उत्पादित केले. शासनाने त्यांच्याकडून ते किमान हमीभावावर खरेदी केले गेले आणि 99 क्विंटल सुधारित बियाणे पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात आला. सार्वजनिक वितरण व्यवस्था, आपल्या बोलायच्या ओघात तो विषय राहून गेला की पॉलिसी डिसिजन शासकीय पातळीवर या पिकांना पुढे आणायचं असेल तर सार्वजनिक वितरण व्यवस्था जी आपण म्हणतो, ज्यामध्ये भाताचा समावेश आहे, गव्हाचा समावेश आहे, त्यामध्ये जर थोड्याफार प्रमाणात या भरड धान्याचा समावेश केला तर सर्वात गरजू आणि जो परिस्थितीने गरीब घटक आहे त्याच्या पौष्टिक सुरक्षेची देखील हमी शासनामार्फत आपल्याला घेता येईल. आणि त्याचा एक सडन डिमांड आल्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांना एक विक्रीची हमी शासनामार्फत तिथे दिली जाऊ शकते. नंतर एकात्मिक बालविकास कार्यक्रम आपल्या शासकीय विविध योजनांमार्फत राबवले जातात. त्यांच्यासाठी जो अन्नपदार्थांचा एक मेनू दिला जातो त्याच्यामध्ये देखील आपण या मिलेट्सचा जर अंतर्भाव केला तर ते आपल्याला फायदेशीर ठरेल. आता ब्रँडिंगचा काळ आहे. शहरातील भागात आपण मिलेट शक्ती कॅफे किंवा मिलेट न्यूट्रिशियस कॅफे असे वेगवेगळ्या प्रकारचे विविध शहरातील जे एक समुदाय आहे, कॉलेजमध्ये शिकणारी मुलं असतील, नोकरीला जाणारे व्यक्ती असतील, घरगुती एक गृहिणी असतील आणि एक जास्त वयाचे एक वयस्कर ते असतील, या सर्वांच्या आवडीच्या दृष्टीने जर आपण तसे काउंटर किंवा तसं ब्रँडिंग किंवा तसं मार्केटिंगचे चॅनल्स आपल्याला सहज उपलब्ध करता येऊ शकतात. तसे जर आपण केले, फक्त ही गोष्ट जी आहे ही व्हायला थोडासा वेळ लागेल, कारण आहार पद्धती बदलणं एवढं सोपं नाही.
पिकाचं उत्पादन घेणं सोपं असेल तरी आहार पद्धतीमध्ये आपल्याला निश्चित वेळ लागतो. आज आपण 2024मध्ये आपण लहानपणी काय खाल्लं ते आज आपण सोडलं आहे, परंतु आपल्या येणाऱ्या पिढीला पुढे जर सातत्य ठेवायचं असेल तर आपल्या मुलांना किंवा त्यांच्या आहारात त्याची सवय लागली पाहिजे. याची जर काळजी आपण घेतली तर आपला जो बळीराजा आहे की त्याची कुठलंही धान्य कुठलंही पीक पिकवायची तयार आहे, पण त्याला मागणी आवश्यक असते, तर ती मागणी निश्चित आपल्याला निर्माण करता येईल. सर पण सर, आपण पौष्टिक लघु तृणधान्य पिकांच्या बाबतीत सर्व माहिती सांगितली, पण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे पीक जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जावं, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जनजागृती याची निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून काय घेतलेलं उपक्रम कार्यक्रम आपण घेतले? निश्चित सर, सांगायला अभिमान वाटतोय की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ज्वारी संशोधन केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मध्यवर्ती परिसर येथे कार्यरत आहे. बाजरी संशोधन केंद्र कृषी महाविद्यालय धुळे येथे कार्यरत आहे. आणि इतर जे पौष्टिक तृणधान्य 6 मी आपल्याला सांगितले त्याचं संशोधन केंद्र विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर येथे कार्यरत आहे. या तीनही संशोधन केंद्रामार्फत गेल्या 30-40 वर्षांमध्ये एक नवीन विकसित केलेले वाण असेल, लागवड तंत्रज्ञान असेल, याचा प्रचार प्रसार आणि या पिकांचं लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या सहकार्याने 3 ते 4 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यस्तरीय शाश्वत श्री अन्न परिषद याचं आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे केलं होतं. तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार साहेब आणि सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांनी, सर्व विभाग प्रमुख असतील, विविध समित्या असतील यांच्यामार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यात सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता तो कृषी विभागाचा, कारण राज्यातील 16 जिल्ह्यातील नाचणी किंवा इतर सर्व जे भरडधान्य आहे हे लागवड करणारे शेतकरी जवळपास 1,500 ते 2,000 शेतकरी आपल्या राहुरी येथे आले. या प्रत्येक पिकांवर मग त्यांचं लागवड तंत्रज्ञान असेल याबाबतीत संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी तिथे माहिती दिली. त्या भागातील अधिक उत्पादन देणारे शेतकरी असतील, कोल्हापूर भाग असेल, मेळघाट असेल आणि इतर भागातील त्या शेतकऱ्यांना तिथे त्यांचे अनुभव कथन करण्यासाठी त्यांनी जे नवीन प्रयोग त्यांनी त्यांच्या शेतात या पिकांना पुढे आणण्यासाठी केलेत, त्या शेतकऱ्यांना एक हक्काचं व्यासपीठ इथे देण्यात आलं. आणि सर्वात महत्त्वाचा घटक जो सर आपण मेन्शन केला की प्रक्रिया, तर सांगायला आनंद होतोय की नाशिक हे असं शहर आहे की भारतातील सर्वात जास्त जे मिलेट्सचं किंवा याचं सर्व भरडधान्यांची प्रक्रिया जी होती ती नाशिक शहरात होते. मग ज्वारीची प्रक्रिया असेल, इंदापूरला तिथे एक समृद्धी कृषी उद्योग हा प्लांट आहे, नाशिकला एक यश फूड ॲग्रो असेल आणि असे बरेचसे उद्योजक जे गेल्या 15-20 वर्षांपासून या प्रक्रिया उद्योजकांमध्ये आहे. तर प्रत्येक भरडधान्यामध्ये संशोधकाची माहिती, शेतकऱ्याची माहिती आणि प्रक्रिया उद्योजकाची माहिती असे सर्व सदर पूर्ण दिवसभर इथे अवलंबिले गेले. कृषी विभागात कार्यरत असलेले सर्व जे संचालक आहेत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, यांच्या ज्या योजना आहेत, ज्या या पौष्टिक तृणधान्य पिकांना पुढे आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका या शेतकऱ्यांसाठी देतात, त्या योजनांची माहिती त्या ठिकाणी देण्यात आली. आणि हा कार्यक्रम सरतेशेवटी एक पॉलिसी डिसिजन म्हणून पुढे यावा, एक धोरणात्मक बाबी यातनं पुढे यावं यासाठी याचे आयोजन केले होते. आणि अतिशय चांगला प्रतिसाद या पिकांना केला. म्हणजे शेतकरी, संशोधक, प्रक्रिया उद्योजक आणि धोरण निर्माते असं सर्वांचं एकाच व्यासपीठावर एक एकत्रीकरण करण्यात आलं. आणि मोहीम स्वरूपात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येणाऱ्या काळात या पिकांना निश्चित पुढे नेण्याचं काम सन्माननीय कुलगुरू प्रशांत कुमार पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करेल असे मी आपल्याला एक शाश्वती देऊ इच्छितो. निश्चितच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू हे सातत्यानं शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून सातत्यानं हे सर्व माध्यमातून हे काम करत असतात. हाच या ठिकाणी डॉक्टर योगेश बनसरांनी आपल्याला सांगितलेला हा संदेश आहे. निश्चितच शेतकरी बंधूंनो, अतिशय चांगल्या पद्धतीनं डॉक्टर योगेश गंगाधर बनसर यांनी आपल्याला पौष्टिक लघु तृणधान्य पीक याविषयीच्या भाग 1 आणि भाग 2 मध्ये सविस्तर अशा पद्धतीनं माहिती दिलेली आहे. तरी देखील आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर निश्चितपणे जरूर आपण डॉक्टर योगेश बनसरांशी संपर्क साधू शकता. त्यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे 94 23 46 17 10. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो 94 23 46 17 10 9423 461710. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि आपल्या मनामध्ये काही पौष्टिक लघु तृणधान्याविषयीची काही शंका असतील, काही प्रश्न असतील, बियाण्याच्या उपलब्धतेबाबतीत काय प्रश्न असतील तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. सर, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या स्टुडिओमध्ये आलात. भाग 1 आणि भाग 2 अशा 2 भागांच्यामध्ये अत्यंत सविस्तरपणे पौष्टिक लघु तृणधान्य पिकाविषयीची आपण सर्व माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना दिलीत. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आपण राम गणेश गडकरी साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मराठीचे ज्येष्ठ लेखक आहेत आणि मराठीचे शेक्सपियर म्हणून आहेत की तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणी कोंडा, वाहन पायी अंगी कांबळी, उषा खाली धोंडा, अशा पद्धतीनं या पिकांचं
पिकांचं वर्णन त्याने त्या आपल्या सुंदर अशा मराठीच्या त्या मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि आज जवळ 100 वर्षाहून पूर्ण झालेलं आहे. आता तुमच्याच मनामध्ये आहे, तुम्हीच ठरवायचं आहे की आपल्याला आपल्या आहारामध्ये कशाचा समावेश करायचा आहे. कारण आज डॉक्टरांच्याकडे आपण गेलो तर सर्वत्र सांगितलं जातं की आहार हेच औषध, हा मूलमंत्र आज आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. आणि अगदी डॉक्टर योगेश गंगाधर बनसाहेब यांनी देखील आपल्याला या आपल्या आहारामध्ये पौष्टिक लघु तृणधान्यांचा समावेश असणं किती गरजेचं आहे हे या ठिकाणी सांगितले. सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना अतिशय छान पद्धतीने माहिती दिलात, त्याबद्दल 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आणि आपल्याला ऐकणाऱ्या ऑनलाईनच्या आणि व्हॉट्सअप यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या जगभरातल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. तर मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि या पिकांना आपण पुढे आणण्यासाठी एक मोहीम बनवून सर्व शेतकरी बांधवांनी यामध्ये आवाहन करतो की त्यांनी आपल्या शेतावर या सर्व भरड धान्याची, पौष्टिक धान्याची लागवड सुरू करावी. एक आवाहन वजा सूचना त्यांना अशी राहील की आपल्या भागात या पिकांची लागवड करताना एकदम मोठ्या क्षेत्रावर न जाता प्रायोगिक पातळीवर कमी क्षेत्रावर त्याची लागवड करावी. पहिल्या वर्षी आपल्याला उत्पन्नातील सातत्य निश्चित आपल्याला मिळेल याची खात्री आम्हाला आहे आणि ज्यावेळेस पुढच्या वर्षी आपल्याला त्याच्या उत्पादनाचे, लागवडीचे फायदे आपल्याला दिसतील तर निश्चित याचा प्रसार आपण आपल्या गावात, आपल्या शेजारील गावांमध्ये करावा, जेणेकरून या पिकांचे क्षेत्र वाढण्यास आपल्याला मदत होईल. धन्यवाद सर. निश्चितच पुनश्च एकदा आपलं खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी आणि भविष्यातल्या सगळ्या योजनांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीतर्फे खूप खूप शुभेच्छा. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पौष्टिक लघु तृणधान्य पिके याविषयी डॉक्टर योगेश गंगाधर बनसर, सहाय्यक प्राध्यापक कृषी वनस्पतीशास्त्र तथा नाचणी पैदासकार, अखिल भारतीय समन्वित नाचणी आणि तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी दिलेली माहिती आपण या ठिकाणी ऐकलीत. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी नेहमी ऐकत रहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी, रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. आम्ही डॉक्टर आनंद सवई, कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया अशा एका नव्या विषयासोबत आणि एका नव्या तज्ञासोबत.